कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की आम्हाला पुणे सोडायला लागेल. पण काय करता, नशिबापुढे आजपर्यंत कुणाचं काय चाललंय, जे आहे ते ॲक्सेप्ट केलं. तसंच दुःख गिळून रात्रीची 2ची कॅब बुक केली. पुणे रेल्वे स्टेशनला जड पावलांनी खाली उतरलो आणि दिसल त्या रेल्वेत घुसलो आणि सामान टाकलं एकदाच त्या कोपऱ्यामध्ये. आणि हे भाय, फिरायला जायचं म्हटलं तर पुणे तर सोडायला लागणार ना भाय. चालला ना तुमचा भाऊ त्या सख्या बायकोसोबत फिरायला, ते पण भारतातल्या सर्वात वेगवान आणि प्रीमियम ट्रेनमधनं. डायरेक्ट बटन दाबल्याशिवाय दरवाजा ओपन होणार नाही. टेक्नॉलॉजी आणि स्पीड म्हणजे त्याच्या याला 134-130 किलोमीटर पर आवर. डायरेक्ट धुमत्रीचं क्रिस्त्री. मग आम्हाला इंग्लिश न्यूजपेपर वाचायला दिले. बायकोला म्हणलं घे गा खडाखड वाच, व्होकॅब्युलरी मध्ये काय प्रॉब्लेम आला तर बसलोय म्हणलं मी इथं. जरा मी चहा घेऊन देतो म्हणलं, जरा थोडं काय असेल तर डाऊट तुझा क्लिअर करू. नंतर चहानं काय उद्योग भावनं, नाश्ता केला पाहिजे. नाश्त्यामध्ये म्हणलं काय यार मस्ती आल्या का, फक्त खेळत येतं का म्हटलं. जरा रफमध्येच बोललो मी. म्हटलं थांबा की दम घ्या की साहेब, म्हटलं द्या लागलो की तुम्हाला. म्हटलं द्या लागली म्हणजे काय चेष्टा लावल्या का म्हटलं. इथं नाश्त्यामध्ये भावनं फवा आहेत, उपमा आहे, केळी आहेत, पीनट बटर आणि काय ते 17 भानगडी तुम्ही पाहिजे. विषय हार्ड. इकडं नाश्ता घेऊन डायरेक्ट डाराडोर. म्हटलं आता काय बोलायचं नाही. आणि नंतर नाश्त्यानं बघतं काय होतं वा, टोमॅटो सूप मागवलं डायरेक्ट ट्रेनमध्ये. म्हटलं की भाऊ आपल्याला लागतंय तर लागते म्हटलं. अरे आम्ही कधी बघायचं कसलं असते ट्रेनमधलं टोमॅटो सूप. आणि खरं सांग का, जरा बोगसच होतं. तासभर इकडे तिकडे होते तोपर्यंत डायरेक्ट पुढे जेवण आलं. आता जेवणामधलं मेनू बघूया म्हटलं. बावनं डायरेक्ट पंचपक्वान, गुलाबजाम, अमूल दही, लोणचं, चपाती, आलू मटर, जिरा राईस, डाळ, पनीर. अरे म्हटलं काय असलं गरिबी भेटत नाही म्हटलं. एक नंबर जेवण. डायरेक्ट चाटणपासून प्लेट साफ केली. आणि आता तर ह्यो काय विषय, बडीशेप बी खायची नाही, 100 रुपये पण मिळणार. बायको म्हटली नाही हो, त्याला कोणतरी टिप दिल्या. म्हटलं आपल्याकडे काय रुपये नाही. चेअर वाकडी केली. म्हटलं आता मस्त ताणून देणार. आणि भावानं तुम्हाला आपला ब्लॉग आवडला तर लाईक, फॉलो, शेअर करा विसरू नका. जय महाराष्ट्र.